श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल? दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं, ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये, त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्याच्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्या मागचा उद्दिष्ट आहे. ज्यायोगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल. या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे. विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत? त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती, पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतायत की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट दाखवून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे 2-2 ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळं काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्यायोगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का? आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे, म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलमं आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील क्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002च्या ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत
इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002च्या मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे. आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय, तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो. अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर्स पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002च्या जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे. आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल. आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना, त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती, कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरी त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम, एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्मवर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्र प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत, याविषयी सांगा ना सर. आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झालेला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून, आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर ह्या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेव्हल ऑफिसर म्हणतो, तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे. ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा, आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही,
तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर 2 प्रतीमध्ये असणार. एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही. कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. म्हणजे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्टमध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्टमध्ये 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट्स सांगितलेली आहेत तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट्स त्यावेळी द्यावे लागतील, आता नाही. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल? याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा झालेला आहे. तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील, प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेव्हल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे. अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत. कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळं मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा. श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.